हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गुरुवार। त्यानंतरचा प्रश्न आहे, 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 40। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन येईल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 112.5 अंश। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 3 ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 441। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, नमिताने ग्रह उद्योगासाठी 7.2 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 2,40,000। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विज्ञान। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सोनालीने 50 डझन केळी 60 डझन दराने खरेदी केली व 550% या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 300 नफा। त्यानंतरचा प्रश्न आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 4। त्यानंतरचा प्रश्न आहे, 0 केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 10 सेमी। तर 101 हा प्रश्न आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 4। त्यानंतरचा प्रश्न आहे, 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे, 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 आहे, तर एका ताटाच्या किंमतीत किती वाट्या मिळतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 4। त्यानंतरचा प्रश्न आहे, 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 8। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, एक भिंत बांधण्यासाठी 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात, मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे, त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 4300 मीटर। सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 7.25 तास। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्याची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 3005। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 196। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 33.75 मीटर। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो ओ केंद्र असलेल्या वर्तुळ कोन ABDच्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते। जर M कोन ABD बरोबर 60 अंश असेल तर M कोन AOB बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 112 अंश। त्यानंतरचा प्रश्न आहे काही मजुराची 10 दिवसाची मजुरी 19,200 मिळते। मजुराची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 240। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्राम 60 किलोग्राम 50 किलोग्राम 24 किलोग्राम आणि 31 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले। ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 42 किलोग्राम। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 235 अंश। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3 ने जास्त आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 38.4 सेमी। त्यानंतरचा प्रश्न आहे 8,400 रकमेत ₹200 व ₹500 किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 24 नोटा आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 99 चौरस सेमी। 150 सेमी लांब 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 423 रुपये। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 207 व 195। तर आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो। तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।